कल्याण पश्चिम येथील बारदान गल्ली परिसरात महापालिकेची शाळा सुरू असून या भागात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर कुत्रे धावून येत असून चावा घेण्याचा प्रकार घडत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसतोय, तर अनेक विद्यार्थी शाळेत जाण्यास घाबरत असून पालकांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही असा आरोप करण्यात येतोय। त्यामुळे नागरिकांनी केडीएमसी आयुक्त आणि महापौरांकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। काय नाव आहे तुमचं? माझं नाव हमीद शेख आहे। मी पॅनल क्रमांक 8 मध्ये राहतो आणि मला असं सांगायचं आहे, आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कुत्र्यांचा एवढा वाहो चालला आहे का कुत्रे आता असे झालेत का कुत्रे म्हणजे रस्त्यावर चाललेत आणि माणसं घरात बसायला लागलेत। ही वेळ आलेली आहे, तर कुत्र्यांचा जेणेकरून जेवढ्या लवकरात लवकर होईल त्यांचा आपला काय ते शिबिर असते, त्यांची काय योग्य रीतीने जी पद्धत असते शासनाच्या धोरणानुसार ते आपण करण्यात सक्षम व्हावं। आणि रेबीजचा काय प्रॉब्लेम असतं ते रेबीजमुळे लोक जीव गमवायला लागले तर ते करत होता कामा नये। तर आमची कडकडीची विनंती आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त साहेबांच्या माध्यमातून आणि आमचे मॅडम महापौर मॅडमला आम्ही एवढंच सांगू इच्छितो का जेवढं शक्य होईल तेवढं लवकर तुम्ही हे मोहीम राबवावं आणि मोहीम राबवून नागरिकांना सोयीसुविधा करून देण्यात यावी, जेणेकरून लहान पोरं आणि बाई माणसं एवढे घाबरलेले आहेत का आता ते शाळेत जाण्यासाठी ते आईबापाचा साथ पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। तुमचा मुलगा कुठे जात होता आणि काय नेमकं त्यावेळेला झालं? आमच्या मोहल्ल्यातला एक मुलगा शाळा क्रमांक 1 मध्ये जात होता। बारदान गल्लीमधनं तो आला आणि पायऱ्या चढून शाळेत जाताना त्याला समोरनं ते धावत कुत्रे आले। तिथले काय परिस्थिती आहे, तिथे एक जो झोपडीमध्ये राहणार आहे तो त्याला खाण्यासाठी काहीतरी घालतो, अशी वस्तू घालतो का तो तिथे नसताना, तो ड्युटीवर असताना ते कुत्रं लहान पोरांचे आणि नागरिकांच्या अंगावर धावत आहेत। आणि तिथे एक शाळा आहे नगरपालिकेची, शंकरराव झुंजारराव शाळा। लहान पोरांची ही परिस्थिती झाली आहे का ते बोलतात का आम्ही आमचे आई किंवा वडील किंवा मोठे आमचे घरातले आमच्याबरोबर शाळेत सोडायला आलेत तर आम्ही शाळेत जाऊ, नाही तर अन्यथा आम्ही शाळा सोडू। यासाठी आम्ही आपले लेखी तक्रार दिलेली आहे। तर याच्यात आमचं एवढंच सांगणं आहे का आपले जे प्रभाग 3 मधले जे वॉर्ड ऑफिसर आहेत माननीय थोरात साहेब, त्यांच्याकडे आमची विनंती आहे का त्यांनी या सगळ्या गोष्टीवरती जातीने लक्ष घालून या प्रकरणावरती जेवढं लवकर होईल शक्य तेवढं लवकरात लवकर याचं समाधान नागरिकांना देण्यात यावं। नाहीतर आम्ही पुढच्या पाऊल जो आम्ही उचलणार आहेत त्याच्यात आमचा एवढा खतरनाक आंदोलन राहणार आहे ना। फक्त आम्ही आता उरलेले 11 दिवस म्हणजे आम्ही एकदम म्हणजे गप बसलेलो आहे, कारण काय आमचा एक मोठा सण चालू आहे। ते सण झाला का आम्ही पूर्ण इथे रस्ता जाम करून दाखवू, एवढी आमची तयारी आहे पुढचे येणाऱ्या 11 दिवसानंतर। नवी मुंबईतील खारघर येथे राज्य शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इमारत तयार असून त्या ठिकाणी रक्तपेढी सेवा अद्याप सुरू झालेली नाही। त्यामुळे नागरिकांना विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। खारघर परिसरात महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण प्रबोधनाची सुसज्ज 3 मजली इमारत उभारण्यात आली आहे। ही इमारत राज्य सरकारच्या निधीतून आरोग्य विभागामार्फत उभी करण्यात आली आहे। तरी येथे रक्तपेढी सेवा सुरू करण्यात आलेली नाही, तर रक्तपेढीची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। पनवेल आणि परिसरात सिझेरियन शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढले असून अशा वेळी रक्ताची गरज मोठ्या प्रमाणात भासते। सध्या अनेक रुग्णांना खासगी रक्तपेढीवर अवलंबून राहावं लागतंय, तर त्यासाठी वेळ, खर्च आणि अतिरिक्त प्रक्रियेचा भार सहन करावा लागतोय। याच पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या नगरसेविका हेमलता गोवारी यांनी महासभेत हा मुद्दा उपस्थित करत ही रक्तपेढी तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे। त्यांच्या मते आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील ही सेवा सुरू झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो। आता याबाबत प्रशासन आणि आरोग्य विभाग काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। रक्तपेढ्यांमधून रक्त पुरवठा करण्याकामी आपण राज्य रक्त संक्रमण परिषद आहे, ती सरकारची प्राधिकरण आहे। त्या प्राधिकरणामधूनच आपण ब्लड बँक
या रक्तपेढ्या ह्या आपण नागरिकांना पोहोचवू शकतो. तर आपण या रक्तपेढ्यांमधूनच राज्य रक्त संक्रमण परिषद यामधून ते आपण अर्ज मागवून आपल्या नागरिकांना ते देण्यात यावे. पनवेल महासभेमध्ये तुम्ही प्रश्न विचारलेला होता की आपल्याकडे रक्ताची खूप कमतरता असते, त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे तुमचा? हो, जर खाजगी संस्थांमध्ये ट्रस्ट यांना अर्ज मागवण्यापेक्षा आपण त्यांना विरोध करत नाही आहे, पण यांना आपण अर्ज मागवण्यापेक्षा आपल्या राज्य सरकारने निधी बांधून ठेवलेली प्राधिकरण आहे खारघर सेक्टर 20ला, तर त्यामधूनच आपण रक्तपुरवठा केला. जर आपल्याकडे त्यांचे अर्ज आले नसतील तर आपण स्वतः त्यावर लक्ष केंद्रित करून आपण ते अर्ज मागवून घ्यावं आणि ती चालू करून घ्यावं. कारण की त्यामध्ये स्वतः अकॅडमी आणि ब्लड बँक ही चालू आहे. आता पनवेल महानगरपालिकेमध्ये रक्ताची कमतरता गरोदर महिलांना असू द्या किंवा आता सिझरिंगचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, तर खूप कमतरता लागते. साधारणतः ही खारघरमध्ये जे सेक्टर 20ला आहे ब्लड बँक अकॅडमी, तर आपण ती लवकरात लवकर किती वर्षापासून बंद पडलेली आहे, तर आपण ते स्वतः लक्ष घालून आपण स्वतः लक्ष घालून जर ती चालून करून घेतली तर नागरिकांना त्याचा फायदा होईल. नवी मुंबईतील पाम बीच मार्ग ते सायन पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून वाद निर्माण झालाय. कोनशिलेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने पाम बीच मार्ग ते सायन पनवेल महामार्ग जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडलंय. मात्र या उद्घाटनाच्या कोनशिलेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवक साहिल चौगुले यांनी उड्डाणपुलाजवळ आंदोलन करत निषेध नोंदवलाय. त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव असलेली निमंत्रण पत्रिका उड्डाणपुलावर लावत जोरदार घोषणाबाजी केली. महापालिकेने जाणून बुजून एकनाथ शिंदे यांचं नाव वगळल्याचा आरोप करत या संदर्भात महापौरांना पत्र लिहून जाब विचारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच जर महापालिकेने कोनशिलावर एकनाथ शिंदे यांचं नाव समाविष्ट केलं नाही तर शिवसेना स्वखर्चाने कायमस्वरूपी फलक लावेल असा इशाराही देण्यात आलाय. हे बघा, ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत बहुतांश वास्तूंचे जेव्हा उद्घाटन झालेत त्या ठिकाणी माननीय गणेश नाईक साहेबांचं नाव त्या ठिकाणी टाकण्यात आलं आहे. ते ना त्या जिल्ह्याचे आमदार आहेत ना त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तरी आमच्या शिवसेनेच्या ठाण्यांच्या नेत्यांनी कधी त्याच्यावर आक्षेप घेतला नाही. हे आमच्या शिवसेनेचं मोठपण आहे. बट या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत येणारे एखाद्या महानगरपालिकेच्या अंतर्गत एखाद्या वास्तूच्या रस्त्याचं आणि पुलाचं उद्घाटन होतं, त्या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांचं नाव हे जाणीवपूर्वक वगळलं जातं. ह्याच्यापूर्वी पण महिला दिनाच्या निमित्ताच्या कार्यक्रम पत्रिकामध्ये शिंदे साहेबांचं नाव जातं, तेव्हाही आम्ही महापालिकेला आणि महापौर मॅडमला सांगितलेलं की तुम्ही असं जाणीवपूर्वक आमच्या साहेबांचं नाव तुम्ही वगळू नका, नाहीतर आम्ही ह्याच्यावर 100% ह्याचा आम्ही निषेध करू. आणि परत एकदा त्याच प्रकारे तसंच करण्यात आलं आहे. म्हणून आज आम्ही स्वतः येऊन इथं शिंदे साहेबांच्या नावाचा उल्लेख आम्ही त्या बोर्डवर केला आहे, त्या फलकावर केला आहे. पण आम्हाला साहेबांची शिकवण कोणावर टीका टिप्पणी न करता आपल्या कामामधून उत्तर द्यायचंय. म्हणून आम्ही त्यांच्या कुठल्याही नवी मुंबईच्या भाजपच्या नेत्याला दुखवलं नाहीये. त्यांचं सुद्धा नाव या फलकावर आहे. म्हणून आम्ही शिंदे साहेबांच्या शिकवणावर चालणारे शिवसैनिक आहोत. आणि जेव्हा जेव्हा शिंदे साहेबांचं नाव आणि आमच्या नेत्यांचं नाव जाणीवपूर्वक वगळलं जाईल तेव्हा आनंद डिगे साहेबांचा शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक त्यांचं नाव स्वतःहून पुढाकार घेऊन मान सन्मानाने तिथं लावेल. आजच्या टी टाइम या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.